रडू नकोस बाळा. काकू ये. मला ना खरं तर तुझ्या आई बाबांचीच काळजी वाटते. म्हणजे एकीकडे तुझ्यासारखी एवढी समंजस मुलगी आणि दुसरीकडे संपदा. काकू पण ताई वाईट नाहीये, फक्त थोडी हट्टी आहे. अगं हो, पण हट्टीपणा हा गुण कधी असतो? त्यात स्वार्थ नसेल तरच ना. पण हट्टीपणा जर स्वार्थाने लडबडलेला असला तर तो वाईटच ना ग. आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर फारच वाईट ना. आता आज पण बघ ना, तिच्या सासूबाईंना बरं नव्हतं ना, म्हणून त्या आल्या नाहीत की नाही. हो, पण आई म्हणाली ना की ती सगळं करून आली म्हणून. पण आईंचं पण बरोबर आहे, तिने तिथे थांबायला हवं होतं. सगळं होईल ना व्यवस्थित? हो, होईल सगळं व्यवस्थित. नको काळजी करू. अगं नात्यातलं आपले पण जपायला विशेष काही करावं लागत नाही, फक्त आपुलकीनं वागायला लागतं. मग ते आपोआप घट्ट होत जातं. आणि ही गोष्ट आहे ना, ती तुला न सांगताच कळलीये आणि संपदाला अजून कळली नाहीये, एवढंच. म्हणून टेन्शन घेऊ नकोस, होईल का सगळं व्यवस्थित. आणि त्या टेन्शननी झोप तर अजिबात उडवू नकोस. हा, संपदाचा किती त्रास करून घेतलाय स्वानंदीने, पण यानंतर संपदामुळे हिला काही त्रास झाला ना तर मी नाही सहन करून घेणार.